सो गाईज आम्ही आता इथे तयार झालो. आम्ही चाललोय जयंती. हो हॅलो गाईज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाय. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोकणची जान्हवी. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि व्लॉगमध्ये काही खालीवर झालं तर प्लीज समजून घ्या. आणि आज आहे 21 एप्रिल. सो आमच्या वाडीत मोठा प्रोग्राम आहे. तर तो प्रोग्राम काय आहे हा व्लॉग शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला समजेल. तो प्लीज शेवटपर्यंत बघा. व्लॉगमध्ये खूप जास्त मजा येणार आहे. सो स्टे ट्यून. आणि सकाळपासूनच प्रोग्राम सुरू होणार आहेत. तर आम्ही आता चेंज वगैरे करून मस्त तयार होऊन जाऊ वाडीमध्ये. तिकडे काय काय होणार आहे हे मी सगळं व्लॉगमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. सो भेटू तिकडे गेल्यानंतर. बाय. तर इथे आम्ही सगळे तयार झालो आहे. ए हाय बोला. so, चला तिकडे जाऊन भेटू आपण. हां इकडे आंबे लागलेत खूप सारे, दिसत नसतील आय थिंक. सो इथे चाललेत सगळे. तिकडे गेल्यानंतर भेटू. बाय. सो हॅलो गाईज, आता आम्ही विहारामध्ये आलो आहे आणि बाहेर इथे सगळी तयारी चालू आहे. इथे सगळे बसले. सो प्रोग्राम सुरू झाल्यानंतर भेटू आपण. बाय. आणि ही माझ्या दादाची मुलगी भाची लागते ती माझी. तर मी खूप दिवसाने भेटले होते तिला आणि लगेच ती आली पण होती माझ्याकडे. तर खूप टाईम आम्ही मस्ती करत होतो, खेळत होतो एकत्र. खूप क्यूट आहे ती. इथे दादाने माझ्याकडून घेतली तर ती रडायला लागली होती, शांतच होत नव्हती. तर दादा तिला शांत करत होता, पण ती शांतच होत नव्हती अजिबात. आणि लगेचच आम्ही सगळे बाहेर आलो होतो कारण प्रोग्राम सुरू करायचा होता. खूप लेट झालं होतं आधीच, पण इथे काही लोक आले नव्हते तर त्यांची आम्ही वाट बघत होतो. आणि ते आल्यानंतर लगेच प्रोग्राम सुरू करणार होतो आम्ही. यांच्या पवित्र स्मृतीमध्ये प्रणाम. माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा, माता सावित्रीबाई फुले या मातांच्या त्यागाला आणि विचारांना माझे वंदन. आणि ते सगळे मिळून स्तंभाला पुष्पहार अर्पण करत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यानंतर पूजापाठ घेण्यासाठी आम्ही सगळे विहारात आलो होतो. तर त्याची इथे सगळी तयारी चालू होती. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले जात होते. आणि इथे सगळे मिळून दीपप्रज्वलन सुद्धा करत होते. सो आता सगळं काही झालं आहे. प्रार्थना वगैरे सगळी झाली, नाश्ता वगैरे करून आता आम्ही घरी चाललो आहे आणि 3 वाजता परत भेटणार आहोत. तर इथे सगळे येत आहेत. तर घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन डान्सची प्रॅक्टिस करायची आहे. हां आमचा एक डान्स आहे, तो अजून नीट त्याची प्रॅक्टिस झाली नाही आहे. तर ती प्रॅक्टिस करू आम्ही. सो आता घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊ, चेंज करून मग प्रॅक्टिस करू. तर भेटू आपण नंतर. बाय.
तर आय नो तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की 14 एप्रिलला जयंती असते तर तुमच्या इथे 21 एप्रिलला का होते. तर 14 एप्रिलला तालुक्याची मोठी जयंती होती. तिथे असं ठरलं होतं की तुमच्या गावागावात छोटी करायची आणि नंतरला जर तुम्हाला करायची असेल तुमच्या गावात मोठी जयंती तर तुम्ही करू शकता. तर 14 एप्रिलला पूर्ण तालुक्याचे लोक मिळून आम्ही मोठी जयंती साजरी केली होती आणि गेल्या वर्षी 20 एप्रिलला आमच्या गावी मोठी जयंती आम्ही सेलिब्रेट केली होती. तर यावर्षी 21 एप्रिलला करणार आहोत. तर रात्री मुलांचे डान्स, जेवण प्लस गाण्यांचे वगैरे प्रोग्राम असणार आहे. तर मी सगळं दाखवणार आहे व्लॉगमध्ये. सो लास्टपर्यंत नक्की बघा. बाय. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी येऊन मी, मम्मी आणि पप्पा इथे जेवण करत होतो आणि पप्पा इथे डोळ्याला काकडी लावून बसले होते. तर मला खूप जास्त हसायला येत होतं आणि खूप क्यूटसुद्धा वाटत होते ते. आणि त्यानंतर लगेच प्रॅक्टिस वगैरे करून आम्ही चेंज केलं. मस्त तयार होऊन आम्ही निघालो होतो प्रोग्रामसाठी. सो तिथे गेल्यानंतर भेटू. बाय. आता फायनली आम्ही विहारात आलो आहे. तर इथे सगळी तयारी चालू झाली आहे. मी दाखवते तुम्हाला. आणि इथे आमचे एक काका आहेत. तर त्यांनी एक अशी सुंदर अशी रांगोळी काढली होती. खरंच ती रांगोळी खूप जास्त सुंदर दिसत होती. आणि त्यानंतर इथे डान्सच्या आणि सिंगिंगच्या प्रोग्रामची तयारी चालू होती. सो ऑलमोस्ट सगळं डन होतं. फक्त प्रोग्राम सुरू व्हायची वाट बघत होतो आम्ही. आणि इथे सगळे वेट करत होते की प्रोग्राम कधी बघायला भेटणार आहे, कधी सुरू होणार आहे. आणि फायनली इथे प्रोग्राम सुरू झाला होता. आणि त्यानंतर डान्सना सुरुवात झाली होती. माझी बायको सांग लगीन तू करशील काय. माझी बायको आणि त्यानंतर डान्सचे वगैरे सगळे प्रोग्राम झाले होते आणि ॲक्च्युअलमध्ये जलसाचा प्रोग्राम सुरू झाला होता. तर मी खूप जास्त एक्सायटेड होते कारण मी फर्स्ट टाईम बघणार होते की जलसा म्हणजे काय असतो. सो तुम्हीसुद्धा बघा आणि एन्जॉय करा. तुझलाही भीमा गौतमा, साऱ्या जगामध्ये मानवतेचा, साऱ्या जगामध्ये मानवतेचा उत्थाने ब्रह्मादिना, उत्थाने ब्रह्मादिनाने आमात निघले. सगळेच खूप जास्त एन्जॉय करत होते आणि मी सुद्धा खूप एन्जॉय करत होती हा प्रोग्राम आणि खरंच खूप सुंदर चालू होता.
तर इथे एक छोटंसं नाटक चालू झालं होतं. अरे त्या कामतेच्या मराठी शाळेत पहिली ते 7वी पर्यंत 7 पोरा. अरे सरले आता घरात नाही माझ्या लाईट. आता मला रे काय समजतं ते लाईट नाही म्हणून तू हे 7 पोरा केलीस ना. आता झाली तर झाली. अरे झाली तर तू वर तोंड कर सांगतोस. अरे ते मराठी शाळेचा अध्यक्ष आहे मी. अरे अध्यक्ष करतील ना ते काय मासनिया. अरे तुझ्या रसवंती आहे. हा मग गावकर आहे का माझा काय समजलं तुम्ही पडू नकोस. आणि हा माझा भाचा आहे. मी तोच विचार करत होते की ह्याला नक्की काय समजतंय जो इतका मन लावून बघतोय तो सगळा प्रोग्राम. काय सांगू एक मुलगा आणि एक पत्नी. परिस्थिती बऱ्यापैकी होती हो. एका बिल्डिंगच्या काम नाही म्हणजे तुम्हाला आवडते जवळ आहे माझ्या. पाणी पाणी ऐकलं मी म्हणाले होते ना कोणीतरी येईल. जर वाटेचं वाट सुरू असेल असं कोणी नसेल नको सांगू. आवाज येतोय. कोण आहे पाणी. अरे कोणी पाणी द्यावं खूप तहान लागले आहे. सो हॅलो गाईज, काल रात्री प्रोग्राम संपला आय थिंक 4:30-5 वाजता. त्यानंतर आम्ही 5:30ला घरी आलो आणि 6 वाजता सगळेच आम्ही झोपून गेलो आणि लगेचच 8 वाजता उठायला लागलं कारण सकाळी पाणी येतं. तर पाणी वगैरे भरून नाश्ता वगैरे करून आम्ही आय थिंक 11 वाजता झोपलो सगळे. तर मी उठले 5 वाजता आणि आता 5:45 झालं. सो मी ब्लॉग एंड करायला विसरले होते. आता मी ब्लॉग एंड करते. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असेच नवनवीन ब्लॉग बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सो स्टे ट्यून फॉर न्यू ब्लॉग्स. बाय.